उद्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीनीकरण करायचं असेल तर ते वर्षा बंगल्यावरती जाऊन चर्चा करण्याचा काय प्रश्न येईल त्याच्यात? मला काय त्याच्यातलं कळू शकलं नाही. विलिनीकरणाबाबत ज्या काही चर्चा सुरू असतात काही असं देखील चर्चा तर मला एक त्याच्यातला अजब तर्क समजू शकत नाही की उद्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीनीकरण करायचं असेल तर ते वर्षा बंगल्यावरती जाऊन चर्चा करण्याचा काय प्रश्न येईल त्याच्यात? मला काय त्याच्यातलं कळू शकलं नाही. एक, स्वर्गीय अजितदादा असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती का? तर झाली होती. ती अखेरच्या टप्प्यात गेलेली होती. दादांचं दुर्दैवी निधन 28 जानेवारीत झालं नसतं तर कदाचित 15-20 फेब्रुवारीच्या आसपास याचा उल्लेख आदरणीय पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जो केला की 12-15 फेब्रुवारीची तारीख ठरली होती. कदाचित त्या तारखेला दादांच्या नियोजनाप्रमाणे विलिनीकरण होऊ शकलं असतं. पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णपणाने बदललेलं आहे आणि मधल्या कालावधीमध्ये सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे असतील, त्यांनी आता विलिनीकरण हा मुद्दा संपुष्टात येऊन आता आम्ही पक्ष बांधणीचं काम सुरू करतो असं म्हटलेलं आहे. ॲज फार ॲज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार बघता आमच्याकडे अशापैकी कुठली चर्चा आज नाही. पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं या विषयावरती चर्चा बंद झाले अशा पैकीचं ठाम मत पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे असं नजीकच्या कालावधीमध्ये कुठे चर्चा संभवत नाही. पण आपण म्हणताय तसं काही त्यावेळेला येईल त्यावेळेला बघू. पण दादा हयात असताना अशा विलिनीकरणाच्या कोणत्याही चर्चा झालेल्या नव्हत्या असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच अनेक नेत्यांनी म्हटलेलं होतं त्यावेळी. नाही, इतरांनी काय म्हटलं होतं मला माहीत नाही. मी एवढंच म्हटलं होतं की चर्चा दादांच्या पातळीवरती पूर्ण केल्या होत्या. दादा आमचे राष्ट्रीय नेते सर्व होते. त्यामुळे त्या संदर्भात चर्चा करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार होता आणि त्या पद्धतीने त्यांच्या चर्चा केल्या. ते अखेरच्या टप्प्यात आल्या असत्या तर आमच्याजवळ त्यांनी चर्चा अधिक माहिती सांगितली असती. मला चर्चा सुरू आहेत, काय पद्धतीने आहे त्याची माहिती दादांनी मला नक्की त्या ठिकाणी दिलेली होती. आता त्यांनी ठरवलेला जो फॉर्म्युला होता जो मलाही ज्ञात होता ते त्याच्यानंतरचे सगळे दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतरची सगळीच राजकीय समीकरणं पूर्णपणाने बदललेली असल्यामुळे आता तो विषय समोर नाही. सर, तुमच्या त्या गाठीभेटी झाल्या विलिनीकरण हा जर वेगळा मुद्दा राहिला तर त्याच्यावर चर्चा सुरू झाल्या. पण तुम्ही जयंत पाटील साहेब असतील किंवा तुम्ही